नमस्कार, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय ज्योती, जय भीम मित्रमैत्रिणींनो. या पुस्तकाची ही PDF ऑनलाईन उपलब्ध आहे Googleवर आणि यातील गोविंद गोपाळ महार यांचं चरित्र आपण बघूयात. रायप्पा महारांचं मी एक शॉर्ट व्हिडिओ केलेला आहे, तो YouTubeवर आहेच. परंतु हे दुसरं जे चरित्र आहे ते आपण बघूयात. तर हे जे पुस्तक आहे मित्रांनो, अत्यंत मोलाचा ठेवा आहे. शिवकालीन शूरवीर महार योद्धे यांचं चरित्र 1967ला प्रबोधनकार ठाकरेंच्या हस्ते हे प्रकाशित झालं होतं आणि सिद्धप्पा मोरे यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. तर किती महत्त्वाचा गोष्ट ते आपल्यासाठी करून गेले. 1 जानेवारी याची किंमत ₹1 होती त्यावेळेला. तर आपण लेट्स डायव्ह इनटू द स्टोरी ऑफ गोविंद उर्फ गोपाळ गणपत महार गायकवाड यांचा जन्म रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावाचा. लहानपणापासूनच शूर व धाडसी व शरीराने बलवान असणारा हा गोविंद महार पुढे शिवरायांनी रायगड किल्ल्याची बांधणी सुरू असताना त्याचे वडील गणपत महार यास हिरोजी इंदुलकराने रायगडाच्या बांधकामाचा हवालदार म्हणजे मुकादम म्हणून काम देऊन कामावर रुजू करून घेतले. गणपत महार हा मोठा बलवान व ताकदवान गडी असल्यामुळे मोठे मोठे दगड उचलण्यात त्याची कसब मोठी होती. हे हेरल्यामुळे रायगडचा वास्तुविशारद असलेल्या हिरोजी इंदुलकराने गणपतवर त्या कामाची जबाबदारी दिली होती. गणपतने दिलेली कामे अत्यंत निष्ठेने व इमानदारीने वेळेआधीच पूर्ण करून घेतली. हे पाहून हिरोजीने गणपत महारास काही वस्तू भेट म्हणून दिली व खास मेजवानीसाठी मी आपल्या घरी येणार असल्याचे हिरोजीने गणपत यास कळवले. ठरल्याप्रमाणे गणपतने आपल्या बायका मुलास हिरोजी इंदुलकर भेट देणार असल्याचे सांगितले. हे ऐकून गणपतची पत्नी काशीबाई व गोविंद यास खूप आनंद झाला. त्याप्रमाणे हिरोजी आपल्या 2 साथीदारांसह गणपतच्या पाचाड येथील छोट्याशा झोपडीवजा घरात आला. तेव्हा काशीबाईंना नमस्कार करून समोर पाहिले तर एक बलदंड शरीरवृष्टी असलेला तरणा बाण मुलगा हिरोजीने पाहिला. तो मुलगा पाहून हिरोजीस प्रसन्नता वाटली. तेव्हा काशीबाईंनी हा आपलाच मुलगा गोविंद असल्याचे हिरोजीस सांगितले. ठरल्याप्रमाणे गणपत महाराच्या घरची जेवणावळी उरकून हिरोजी इंदुलकर रायगडाकडे आले व त्यांनी गणपत यास आपल्या मुलाच्या म्हणजे गोविंदबद्दल जरा चौकशी केली. तेव्हा गणपतने आपल्या मुलास स्वराज्यात सेवा करण्याची संधी मिळेल काय असे हिरोजीस विनविले. तेव्हा हिरोजीने हे काम शिवाजीराजांच्या कानावर घालून नक्कीच केले जाईल असे आश्वासन गणपत यास दिले. पुढे थोड्याच दिवसात शिवाजीराजे रायगडचे बांधकाम कुठपर्यंत आले आहे हे पाहण्यासाठी रायगड येथे आले असता रायगडाचे बांधकाम पाहून स्वतः वस्तुविशारद असलेल्या शिवरायांनी हिरोजी इंदुलकराचे कौतुक केले आणि हिरोजीस विचारणा केली की हिरोजीने इतक्या कमी वेळात तू हे काम कसे करू शकतोस. तेव्हा हिरोजीने सांगितले की गणपतसारखे बलवान शरीराचे व स्वराज्यनिष्ठ लोक माझ्या मदतीला असल्यामुळे हे सारे मला अवघड वाटत नाही. तेव्हा महाराजांनी गणपत यास बोलावून घ्या असे सुचवले. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी गणपत व त्याच्यासोबत त्याचा मुलगा गोविंद दोघेही बापलेक शिवरायांकडे रायगडावर आले. राजांनी गणपत याची प्रत्यक्ष आलिंगन देऊन भेट घेतली. त्याचा योग्य तो सन्मान केला आणि त्याच्या मुलावर म्हणजे गोविंदवर महाराजांची नजर पडली. त्याच्या बलदंड शरीराकडे पाहून महाराज त्याच्याकडे एकटक पाहत राहिले. महाराजांनी त्याची विचारपूस केल्यावर तो गणपत महाराजचा मुलगा गोविंद असल्याचे समजल्यावर महाराज अधिकच खुश झाले. शिवाजीराजांनी अशा इमानदार पिळदार शरीरवृष्टीच्या माणसाची स्वराज्याच्या कामी गरज भासत होती. शिवाजीराजांनी तात्काळ त्याची सैन्यात भरती करून घेण्याचे अधिकार आपल्या संबंधित अधिकाऱ्यास दिले व भरती करून सैन्यात घेतले. तेव्हापासून गोविंद स्वराज्याचा एकनिष्ठ सेवक बनला. पुढे रायगडाचे बांधकाम पूर्ण झाल्यावर पाचाड गावी शिवरायांनी गडाखाली स्वतंत्र राज्यकारभार निर्मितीचं केंद्र बनवण्याचा निश्चय केला व पाचाड वाडीतील एक मोक्याची जागा हेरून महाराजांनी तेथे जिजाऊ मा साहेबांची गडी बांधण्याची योजना आखली व काहीच दिवसात पाचाडची ती गडी बांधण्याची योजना आखली व काही गडी बांधून पूर्ण झाली. तेव्हा तेथील जिजाऊंचा राहता वाडा आतील राजसदर
आखीव रेखीव दगडे, ज्योती तख्ताची विहीर व चोहोबाजूचे संरक्षक कोट भिंत बांधून पूर्ण झाली. तेव्हा या छोट्या गडाच्या रक्षणाचे काम शिवरायांनी तेथील महार समाजाच्या लोकांवर सोपवले. आजही पाचाडवाड्याच्या भोवती महार समाजाची वस्ती आहे. तेथील गायकवाड म्हणजे गोविंद महाराजांचे वंशज आजही तेथे वस्ती करून आहेत. या काळात म्हणजे शिवरायांच्या मातोश्रीने त्यांना उदरनिर्वाहासाठी दिलेल्या शेतजमिनी आहेत. त्यानंतर गोविंद हा संभाजीराजांच्या सोबत त्याच्या विशेष पलटणीत दाखल झाला. जेव्हा जेव्हा संभाजीराजे विशेष मोहिमेवर लढायला जात असत तेव्हा गोविंद हा नेहमी लढाईत अग्रेसर असे हे पाहून संभाजीराजांचा गोविंदवर फारच विश्वास प्राप्त झाला. संभाजीराजे इतकाच गोविंद गोरापान, देखणा, पिळदार शरीरवृष्टी व इमानी सेवक पाहून संभाजीराजांनी आपला खास विश्वासू सरदार म्हणून गोविंदची नेमणूक केली. तेव्हापासून संभाजीराजा व गोविंद नेहमीच एकमेकांसोबत वावरू लागले. एखादा दिवस जर काही कामाविना गोविंद भेटला नाही तर संभाजीराजांना तो दिवस बरोबर वाटत नसे, इतकी त्या दोघांची मैत्री झाली. तसेच गोविंदसुद्धा राजांना दररोज भेटल्याशिवाय इतर कामे करण्यात त्याचे मन लागत नसे, इतकी घट्ट व पक्की मैत्री त्या दोघांमध्ये झाली. पुढे शिवाजीराजे दक्षिण मोहिमेवर निघाले तेव्हा त्यांनी संभाजीराजा शृंगारपूर या त्यांच्या सासरवाडीस म्हणजे महाराणी येसूबाईंच्या माहेरी पाठवण्याचे ठरविले. तेव्हा गोविंद त्यांच्यासोबत शृंगारपूर येथे होता. संभाजीराजे दिलेर खानाच्या गोटात असतानाही गोविंद त्याची साथ सोडली नाही. दिलेर खानाच्या आदेशावरून जेव्हा भूपाळगडावर संभाजीराजांनी हल्ला केला तेव्हा गोविंद महाराजकडेच त्या सेनेचे नेतृत्व संभाजीराजांनी दिले होते. परंतु तेथे फिरगोजी नरसाळ्यासारखा मोठा कर्तबगारीचा व निष्ठेचा किल्लेदार असल्यामुळे गोविंदने तेथे माघार घेतली व संभाजीराजांना सांगितले की आपण पुढे व्हावे. प्रत्यक्ष संभाजीराजा भूपालगडावर चाल करून आले आहेत. हे पाहिल्यावर फिरंगोजीने तेथे संभाजीराजासोबत युद्ध केले नाही, किल्ला राजांच्या हवाली करून टाकला. परंतु हे पाहून दिलेर खानाने संभाजीराजांना व गोविंद महाराज विश्वासात न घेता किल्ल्यावरील सुमारे 500 मावळ्यांना कैद केले व त्यांचे हातपाय तोडले. हे पाहून गोविंदाने संभाजीस दिलेर खानाला जाब विचारावा व त्याची संगत सोडून आपण पुन्हा स्वराज्यात यावे असे सुचविले. एक प्रकारे गोविंद संभाजीराजांचा विश्वासू सल्लागार म्हणून काम पाहू लागला. पुढे गोविंदच्या सांगण्यावरून व आपणहून दिलेर खानावर चिडून त्याचा गट सोडून संभाजीराजे पन्हाळगडावर दाखल झाले व तेथून राज्यकारभाराची सूत्रे हलवू लागले. संभाजी महाराजांनी सांगितलेली कामे गोविंद त्यांचा विश्वासू सल्लागार म्हणून चोखपणे पार पाडत असे. नेमके याच सुमारास म्हणजे संभाजीराजे पन्हाळगडावर असताना विश्ववंद्य शिवराय ब्राह्मण मंत्र्यांचा कट कारस्थानाला बळी पडले व त्यांचा रायगडावर अंत झाला. रायगडाचे दरवाजे ताबडतोब बंद करण्यात आले व घाईघाईने त्यांनी एवढ्या मोठ्या जगज्जेता सम्राट असलेल्या लोककल्याणकारी राजाला त्यांच्या थोरल्या पुत्राला म्हणजे संभाजीराजांना न कळविता बढांगणी दिला व क्रियाकर्म उरकून घेतले. त्यात अण्णाजी दत्तो व रहुजी सोमनाथ या ब्राह्मण मंत्र्यांनी शिवाजीराजांचा घात केला असावा असा समज अनेक लेखकांनी व्यक्त केला असल्याचे दिसून येते. यानंतर मात्र हंबीरराव मोहिते या सरसेनापतीस महाराणी सोयराबाई व या दुष्ट मंत्र्याने संभाजीराजे दिलेर खानाच्या गोटातून तावडीतून निसटून पन्हाळगडावर मुक्कामास असताना त्यांना तेथेच कैद करावे असा हुकूम सोडला व त्यानुसार ते तिघे ब्राह्मण मंत्री, हंबीरराव सरसेनापती इत्यादी फौज फाट्यासह पन्हाळगडावर संभाजीराजांना कैद करण्यासाठी रवाना झाले. परंतु शिवरायांचा आदर्श असणारे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शूर सेनापती हंबीरराव मोहिते यांना मात्र ही गोष्ट आवडली नाही व पटलीही नाही. त्यांनी मात्र या मंत्र्यांचे कावे ओळखले व संभाजीराजांना खरा न्याय देण्याचे ठरवून आपला स्वतःचा मनसुबा कुणालाही कळू दिला नाही. त्यांनी पन्हाळ्याच्या पायथ्याशी जाईपर्यंत काहीही व कुणालाही स्वतःच्या मनात असणारा डाव कळू दिला नाही
पन्हाळगडाच्या पायथ्याशी पोचल्यावर मात्र आपल्याकडील एक विश्वासू सरदार गडावर संभाजी राजास आपणास कैद करण्यासाठी हे मंत्री आले आहेत, तेव्हा आपण सावध होऊन यांना कैद करावे, मी आपल्यासोबत आहे, असे सरसेनापती हंबीररावांनी संभाजी राजास कळवले. त्यानुसार निरोप पोचताच राजांनी तात्काळ गोविंद यासी माहिती दिली व हंबीररावाच्या सांगण्यावरून गडाच्या खाली उतरून कैद करण्यासाठी आलेल्या या 3 मंत्र्यांस गोविंदाच्या साहाय्याने अटक केली व त्यांना पन्हाळगडावर नजरकैद केले व रायगडच्या दिशेने हंबीरराव मोहिते व संभाजीराजे आपल्या आवडत्या गोविंद महाराजसोबत रायगडाकडे आले. रायगडावर पोचल्यानंतर त्यांनी अनेक प्रकारे महाराज गेल्याचा शोक व्यक्त केला. मला वडिलांच्या अंत्यसंस्काराला सुद्धा कळविले गेले नाही. उलट मला कैद करण्याचा डाव आखल्याबद्दल त्यांना या मंत्र्यांची अतिशय चीड आली. नंतर त्यांनी स्वतः महाराजांचा राहिलेला विधी स्वतःच्या हस्ते पूर्ण केला. यानंतर मात्र संभाजीराजांचा 16 जानेवारी 1681 रोजी राज्याभिषेक झाल्यानंतर एक नामी युक्ती आखली. ती म्हणजे बऱ्हाणपूर या मुघलांच्या असणाऱ्या सुसज्ज व संपन्न बाजारपेठेवर छापा घालण्याची आणि तशी योजना त्यांनी प्रथम गोविंद यास बोलून दाखवली. गोविंद हा नेहमी संभाजीराजांसोबत राहत असे. राजांचा तो आता एकदम विश्वासू व इमानदार साथीदार बनला होता. राजे नेहमी गोविंदास आपला मनसुबा सांगत असत. एखादी कल्पना आपल्या मनात आलीच तर ते गोविंदाजवळ मनमोकळेपणाने बोलत असत, कारण हीच माणसे आपल्या जीवाला जीव देणारे आहेत हे आता संभाजीराजे ओळखून होते. बऱ्हाणपूर येथे संभाजीराजे राज्याभिषेक झाल्यानंतर अवघ्या 14 दिवसातच त्यांनी बऱ्हाणपूरवर छापा घालून प्रचंड दहशत माजवून मोठी लूट मिळवली आणि ती लूट केलेली संपत्ती गोविंद याजकडे रायगडावर पोच करण्यासाठी व करण्याची जबाबदारी सोपविली. त्यानुसार ही मोठी जबाबदारी पेलण्याचे काम गोविंद महाराजांनी मोठ्या जिद्दीने व धाडसाने केले. स्वराज्याचे हे धन गोविंदाने रायगडावर सुखरूप आडमार्गाने पोचते केले. स्वराज्याच्या स्थापनेच्या काळात महार समाजाचा मोठा वाटा असल्याचे इतिहास वाचल्यावर लक्षात येते. परंतु काही नतद्रष्ट भट लेखकांनी अशा या शूरवीर नरवीर महार सैनिकांनी केलेल्या पराक्रमाची साक्ष इतिहासातील पानावरून नाहीशी करून टाकली आहे. शिवरायांचे स्वराज्य वाढविण्याची काम या महार जातीच्या लोकांनी इमाने इतबारे केले आहे. त्यांनी गड रक्षणाच्या कामाबरोबरच मोठ्या मोठ्या लढायात पुढे होऊन आपल्या प्राणांची बाजी लावल्याचे आढळते. शत्रू जेव्हा गडाखाली वेढा देऊन बसला असल्याचे लक्षात आल्यानंतर गडावरून मोठमोठ्या दगडांचा मारा करण्यात महार सैनिक अत्यंत पटाईत असत. कारण बळदंड शरीरयष्टीचे हे महार सैनिक विना शस्त्राने शत्रू केवळ दगडाने मारा करून पळून लावित असत. अशा या शूरवीर महार मावळ्यांचा इतिहास आज पुसून टाकण्यात आला आहे. तेव्हा या शूर महारवीरांना पुन्हा न्याय देण्याचा व त्यांच्या इतिहासातील पराक्रम पुन्हा लोकांसमोर येण्यासाठी मी अतिशय बारीक अभ्यास करून लिखाण करत आहे. शिवाजी महाराजांच्या निर्वाणानंतर संभाजीराजे अभिषिक्त छत्रपती झाले. राज्यकारभाराची घडी अतिशय व्यवस्थितपणे व चोख रीतीने पार पाडत असताना औरंगपुत्र अकबर हा संभाजीराजास येऊन मिळाला. औरंगजेबाची आवडती पत्नी दिलरासपासून झालेला मुलगा अकबर याने औरंगजेब बादशाहाविरुद्ध बंड केले. अकबर हा एक शूर योद्धा होता. त्याने राजपूत सरदार दुर्गादास राठोड यांच्या मदतीने 11 मे 1681 रोजी संभाजीराजास पत्र लिहिले. पत्रात त्यांनी आपणास भेटण्याचे आवाहन शंभूराजास केले, परंतु संभाजीराजांनी त्याची लगेच भेट घेण्याचे नाकारले, कारण या प्रकरणात कोणती निश्चित भूमिका घ्यावी हे ठरलेले नव्हते. कोकणात सुधागड किल्ल्याजवळ धोंडसे नावाचे एक गाव आहे. त्याच्या दक्षिणेस म्हणजे सुधागड किल्ल्याच्या पायथ्याशी एक वाडी आहे. तेथे गवताळ छपरात हिंदुस्थानचा पातशाह बनण्याची इच्छा बाळगणाऱ्या अकबर राजपुत्राची सोय शंभूराजाने केली होती. अकबर 500 सैन्य, काही उंट घोडे घेऊन आला होता. त्याचा खर्च संभाजीराजाकडून केला जात असे. शिवाय अकबरास रोज 60 होन वैयक्तिक खर्चासाठी दिले जात असे. अकबराचे रक्षण करण्यासाठी 300 हशम व व्यवस्था पाहण्यासाठी अण्णाजी दत्ता, बाळाजी आवजी आणि हिरोजी फर्जत यांची नेमणूक करण्यात आली होती.
ऑगस्ट 1681 संभाजीराजाला अन्नातून विषप्रयोग करण्याचा एक कट उघडकीस आला म्हणून संभाजीराजे सगळ्याच गोष्टीबद्दल साशंक बनले. सूर्याजी निकम, बापू माळी व संभाजी बंकी यांना या फसलेल्या कटामध्ये सामील झाल्यामुळे त्यांना ठार मारावे लागले. गोविंद महारानेच हा त्यांचा डाव उघडकीस आणला. अकबर मात्र संभाजीराजांशी चर्चा होण्यात वेळ लागल्याबद्दल बेचैन झाला होता, परंतु दुर्गादास राठोड त्यांना समजवण्याचा प्रयत्न करीत होता. दुर्गादास राठोडचा शहाणपणा आणि आपल्या मुत्सद्द्याचा अविचार यामुळे एक नवीनच प्रकरण उघडे पडले. अण्णाजी दत्तो व आदी ब्राह्मण सरकारकून व इतर अधिकाऱ्यांनी संभाजी महाराजांना अकबराच्या मदतीने विष पाजून ठार मारण्याचा कट आखला होता. त्याची माहिती अकबरानेच गोविंदमार्फत संभाजीराजास कळवली. त्यांच्याविषयी उरल्या सुरल्या संशयाचं पूर्ण निराकरण होऊन त्यांच्या उपकाराची परतफेड म्हणून संभाजीराजांनी अकबरास आश्रय देण्याचा धाडसी निर्णय घेतला. मात्र ही गोष्ट समजताच 7 सप्टेंबर 1681 स्वतः औरंगजेब अफाट सैन्यासह अकबरास पकडण्यासाठी व संभाजीराजास धडा शिकवण्यासाठी अजमेरहून एक शपथ घेऊन निघाला. संभाजी महाराजांनी शहाजादा अकबरास पूर्णपणे आश्रय दिला. अकबराने संभाजीराजांना त्यांच्या सरकारकुनापासून धोका असण्याची माहिती त्वरेने गोविंद याजकरवी संभाजीराजास कळवली. संभाजीराजांनी कटकारस्थान रचणाऱ्यास पकडले आणि त्यांना हत्तीच्या पायी देऊन ठार मारावे असा हुकूम सोडला व गोविंद महाराज व कवी कलश यास हुकुमाची अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले. पालीजवळील पर्ली गावाजवळ औंढा गावच्या संगमाशेजारी या कटकारस्थान रचलेल्या लोकांना गोविंदने प्रथम चापकाने पाठ फुटेस्तोवर फोडून काढले. त्या भयंकर माराने आळाजी दत्तो सचिव हा कटकारस्थान करणारा ब्राह्मण सचिव सरकारकडून मरण पावला. चिटणीस बाळाजी आवजी त्याचा भाऊ श्यामजी आवजी अण्णाजी, दत्तोजी भाऊ सोमाजी दत्तो आणि हिरोजी फर्जद यांना 14 ऑगस्ट 1681 या दिवशी कटकारस्थान रचल्याबद्दल हत्तीच्या पायाखाली देऊन ठार मारण्यात आले. हे सर्व काम निधड्या छातीच्या गोविंदाने संभाजीराजांच्या सांगण्यावरून केले. ब्राह्मण मंत्री मारून गोविंदाने आपली निष्ठा दाखवण्याचे मोठे काम त्याने केले. इतिहास लिहिताना गोविंदचे शौर्य धाडस याच वर्णन लेखन बहादरांनी बाजूला ठेवलेले दिसते. पुढे औरंगजेब जेव्हा महाराष्ट्र भूमीवर आपली सुमारे 7 लाखाची फौज घेऊन आदळला तेव्हा संभाजीराजांनी परिस्थिती ओळखून सर्व गड किल्ल्यावर विशेष दारुकोठा, धनधान्य, चारा, पुरेशी सैनिक व्यवस्था याचा सामना करण्यासाठी संपूर्ण तयारी केली. असाच एक मोठा रणसंग्राम आता मी आपल्याला लेखनातून माहिती करून देतो. औरंगजेब प्रथम औरंगाबाद येथे आल्यावर त्याने मोगल आक्रमणाची सूत्रे आपल्या हातात घेतली. आल्या आल्या शिवाजीराजांच्या स्वराज्याला तडा देण्यासाठी त्याने किल्ले ताब्यात घेणे आवश्यक असून त्याने आपला सेनापती शहाबुद्दीन फिरोज जंग याला नाशिक जवळील रामसेसचा किल्ला जिंकून घेण्यास सांगितले. हा गड नाशिक शहराच्या उत्तरेला 7 मैलावर दिंडोरी तालुक्यात आहे. हा किल्ला जिंकण्यास फारसा कठीण नसल्याने प्रथम तो जिंकून प्रथम भवानी करायची असं ठरवून त्याने टाकले. रामसेस किल्ल्यावर मावळे फौज फक्त 600च्या आसपास होती, तर शहाबुद्दीन फिरोज जंग हे 35 ते 40 हजार सैन्य, प्रचंड दारुगोळा, तोफखाना अशा तयारीनिशी रामसेसवर चालून आला. हे समजताच संभाजीराजांनी रामसेसच्या रक्षणासाठी गोविंद महार, मानाजी मोरे, रंभाजी पवार यांना मानाची वस्त्रे देऊन रामसेस किल्ल्याचे रक्षण करण्याची जबाबदारी सोपवली. रामसेसला शहाबुद्दीन खानाने लगेचच पूर्णपणे मोठा वेढा घातला. त्यांच्याबरोबर अनेक कसलेले सेनापती होते, अनेक लढवय्ये सरदार होते. 1682 रामसेसचा किल्लेदार म्हणजे नवीनच पाठवलेला गोविंद महार मोठा कल्पक व अनुभवी व कसलेला स्वराज्यनिष्ठ माणूस होता. काही इतिहासकारांनी त्याचे नाव अज्ञात ठेवले आहे, परंतु गोविंद महार हाच गडावर नवीन किल्लेदार म्हणून त्याची नेमणूक संभाजीराजांनी केली होती.
माहीत असूनही काही इतिहासकार त्याचे नावही माहीत नाही असं लिहिताना जाणवते. किल्ल्यावर धान्यसाठा मात्र भरपूर प्रमाणात होता. नवताच गोविंदाने अत्यंत बुद्धी कौशल्य वापरून लाकडी तोफा तयार करून घेतल्या. त्यातून किल्ल्यामध्ये साठवून ठेवलेल्या कातड्याच्या उलट तो अत्यंत परिणामकारक ठरला. त्याने शत्रूने केलेले हल्ले व सुरुंग नष्ट केले. मराठे रात्री अपरात्री मोगल सैनिकांवर तुटून पडून कापाकापी करून वेळीच पुन्हा किल्ल्यावर परत फिरत असत. शहाबुद्दीनने पराक्रमाची पराकाष्ठा केली. किल्ल्याच्या तटबंदीवर परिणामकारक मारा करता यावा म्हणून किल्ल्यासमोरच्या उंच टेकडीवर एक प्रचंड लाकडी बुरुज उभारून त्यावरून शहाबुद्दीनने बुरुजांवर तोफांचा मारा सुरू केला. पण किल्लेदार गोविंद महाराने आवेशाने प्रतिकार करून शहाबुद्दीनच्या आशेवर पूर्णपणे पाणी फिरवले. 4 आठवडे संपले तरी रामसेज किल्ल्यावरील मराठी सैन्याचा आवेश वाढतच गेला. त्यातच किल्ल्याच्या मदतीला शंभूराजांनी 7,000ची फौज व रुपाजी भोसले यांना गोविंदाच्या हाताखाली मदतीस पाठवले. त्यांनी रामसेजला वेढा घालून बसलेल्या मोगली सैन्यावर असा अचानक जबरदस्त हल्ला केला की शहाबुद्दीन वेढा सोडूनच पळाला. त्याने थेट जुन्नर गाठलं. त्यानंतर औरंगजेबाने पेडगावचा शहाणा ओळखून पसणारा बहादूर खान यास ताबडतोब किल्ला घेण्यास खानाकडे पाठवले. त्यानेही आता एक युक्ती वापरायचे ठरवले. अवघा मारा एका बाजूने करायचा. सैन्याची हलवाहलव करून सारा जोर तिकडून दाखवायचा, म्हणजे गडावरील मराठी सैनिक तिकडे गोळा होतील. मग मागच्या बाजूने 2-4 सैनिकांनी डोंगर चढून वर जायचे आणि वर चढून कमरेचे दोर खाली सोडायचे व मोगली सैन्यास वर घ्यायचे. मोगली सैनिक आत घुसले की किल्ला आपलाच झाला असा समजायचा. असं ठरवून बहादूर खाननं मनाशी खुदकन हसला. आता सरशी आपलीच होणार म्हणून मनात तो खुश झाला. ठरल्याप्रमाणे सारं एकदम व्यवस्थित पार पडलं. अगदी इथे अपेक्षित असंच झालं. तटावरच्या मोगली सैनिकांनी सोडलेल्या दोरांनी मोगल सैनिक चिकटून डोंगर चढत होते. एवढ्यात तटावर दोर घट्ट बांधून ठेवलेल्या मोगली सैनिकांच्या डोक्यात इतक्या जोरात गोटे टाकण्यात आले की त्यांचे डोकेच जागेवर चेंदामेंदा होऊन दोराला लटकलेले मोगली सैन्य इतक्या उंचीवरून खाली पडले की सर्वच्या सर्व मोगल सैनिक दरीत पडून मेले. खाली असणाऱ्या सैनिकास गोफण व दगडाचा मारा करून त्यांची डोकी फोडण्यात आली. कित्येक जण जागेवर अल्लाला प्यारे झाले. कित्येक मोगली सैनिकांनी दगडगोट्याच्या माराने हातपाय तुटले. कित्येक जण जागेवरच विव्हळत पडले आणि त्यांनी पळापळ व आरडाओरडा सुरू केला. आपली ही युक्ती फसली म्हणून बहादूर खान थोडाच गप्प बसणार होता. त्याने एक नवीन युक्ती लढवली. ती अशी की मराठ्यांना काहीतरी जादूटोणा येत असणार ही अफवा गोविंदानं मोगल सैनिकात पसरवली. म्हणून बहादूर खानाने एका नामांकित मांत्रिक बाबाला बोलवून घेतले. मांत्रिक बाबाने मोगलांनी लुटण्याच्या बहाण्याने एक युक्ती बहादूर खानाला सांगितली. मग एका नामांकित सोनाराकडून 100 तोळाचा म्हणजे 1 किलो 125 ग्रॅम वजनाचा साप तयार करून घ्यायचा व तो मंत्राने भारायचा. त्याच्या पाठोपाठ जाणाऱ्या सैनिकांना मग कशाचीच भीती राहणार नाही. ही कल्पना यशस्वी होणार म्हणून मांत्रिकाने बहादूर खानास सांगितले. बहादूर खान आता खूप खुश झाला. शेवटी तो दिवस ठरला. मांत्रिकाच्या हाताखालच्या देखणा सोन्याचा साप, त्याच्या मागून येणारी मोगल सैनिकांची रांग हळूहळू गड चढू लागली. अर्धाअधिक गडावर काही अडचणीशिवाय चढता आले आणि हातात मावेल एवढ्या मोठ्या दगडगोट्याचा वर्षाव उंचावरून सुरू झाला. तो सोन्याचा साप, मांत्रिक बाबा आणि बावळट मोगल सैनिक यांची त्रेधा तिरपीट उडाली. हा सुद्धा बेत फसला. कित्येक सैनिक यांची त्रेधा तिरपीट उडाली. कित्येक सैनिक व मांत्रिक रक्तबंबाळ झाले. तो साप फेकून देऊन मांत्रिक बाबाने पळ काढला. ही गोष्ट फसली. बहादूर खान हताश झाला. लाखो रुपये वाया गेले. 2 मातब्बर सेनापतीचा सपशेल पराभव आणि वर्षभर वेढा आवळून सुद्धा रामसेजने धडा शिकवला. आता कासिम खान किरमाणी नेतृत्व घेऊन पुढे सरकला. पण दरम्यानच्या काळात संभाजीराजांनी ह्या शूर नेकदार गोविंद महाराज किल्लेदाराची वस्त्रे आणि भरपूर कुवत पोच केली.
1 वर्ष उलटले, 2, 3, 5 वर्ष उलटले, वेड्याचे 5 वाढदिवस साजरे झाले. पण रामसेस नावाचं टेकूड आपल्या माथ्यावरचा भगवा ध्वज डोलाने फडकवित होते. औरंगजेब चिडला व त्याने डोक्यावरील रत्नजडीत मुकुट खाली काढून ठेवला. जोवर किल्ला घेण्यात यश मिळत नाही तोवर हा मुकुट मी डोक्यावर घालणार नाही अशी शपथ त्याने घेतली. औरंगजेबाला बोडक्या डोक्याने फिरवणारा गोविंद हा एकमेव संभाजी राजांचा सेवक ठरला. बादशाह औरंगजेबाला आता कोणत्याही परिस्थितीत रामसेस हवा होता. कारण शहानवाज बादशहाने दक्षिणेत स्वारी केली तेव्हा त्याने पहिल्याच सुरुवातीला रामसेसचा किल्ला जिंकला होता आणि त्यामुळे त्याला पुढेही झटपट यश मिळू लागले होते. म्हणून रामसेस हा किल्ला शुभशकुन म्हणून जिंकायलाच हवा असं औरंगजेबाला वाटत होतं. शेवटी या शूरवीर गोविंदाची बदली केली गेली आणि नंतर आलेल्या किल्लेदाराने फितूर होऊन रामसेस औरंगजेबाच्या स्वाधीन केला. अशा शूरवीर गोविंदाची कर्तबगारी मात्र काही नतदृष्ट लेखकांनी बाजूला ठेवून लिखाण केलं असं म्हणायला हरकत नसावी. त्याची कर्तबगारी श्रेष्ठता आता समाजासमोर आता खऱ्या स्वरूपात येऊ लागली आहे. त्याचा आता अभिमान बाळगण्याची आवश्यकता आहे. गोविंद महाराकडे संभाजीराजांनी आता एका मोठ्या पथकाची जबाबदारी दिली. ती म्हणजे औरंगजेबाच्या आदेशानुसार रणमस्त खान आता कोकणात घुसला आणि त्याने कोकण ताब्यात घेण्याचे मनसुबे रचले. मुकरब खान सिद्दी, याकूब खान, रुमी खान, दारूद खान, रामसिंग राठोड, हरिसिंह राठोड, पद्मसिंह राठोड अशी नामांकित सरदार मंडळी दुसऱ्या कोकण मोहिमेत उतरली. कल्याणवर चालून आलेल्या रणमस्त खानाचा बंदोबस्त करण्यासाठी संभाजीराजे स्वतः चालून गेले. त्याच्याबरोबर रूपाजी भोसले, गोविंद महार, केशवपंत, रायप्पा महार, निळोपंत असे 12,000चं पायदळ व 10,000 घोडेस्वार. कल्याणजवळच्या टिटवाळा नजीक तुंबळ युद्ध झाले. पद्मसिंह राठोड, रामसिंह राठोड व मारले गेले. हरिसिंह राठोड पकडला गेला. शंभूराजांच्या सेनेने मोठा पराक्रम केला, प्रचंड विजय संपादन केला. 27 फेब्रुवारी 1683 रणमस्त खानाला गोविंद महाराच्या सेनेनं रोखलं. ते कोकणातून घाटावर पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र रणमस्त खान घाटाच्या पायथ्याशी मराठ्यांच्या कोंडीत सापडला. चढाईमध्ये स्वतः संभाजीराजांनी नेतृत्व केले होते. औरंगजेबाला ही बातमी समजताच रहुल्ला खान बक्षी या आपल्या नामांकित सरदाराला रणमस्त खानाची सुटका करण्यासाठी 8,000ची फौज देऊन पाठवली. तो कोकणात उतरला. तो घाटाखाली उतरताच गोविंद महाराच्या जबरदस्त तुकडीने त्याच्यावर जोरदार हल्ला केला. त्याच्यावर रहुल्ला खानाने गोळीबार करून प्रत्युत्तर दिले. गोळीबार झाल्यामुळे मराठ्यांची पळापळ सुरू झाली. गोविंद त्यामध्ये जखमी झाला व खाली पडला. त्याला मोगल सैनिकांनी ताब्यात घेतले. या शूरवीराची सुटका करून घेण्यासाठी रहुल्ला खानास 2 लाख होनाची खंडणी देण्याची तयारी दर्शवली. यावरून हा वीर महार योद्धा किती शूर होता. रहुल्ला खानाने पैशाच्या बदल्यात त्याची सुटका करण्याचे नाकारले आणि त्याच वेळेस मराठ्यांची दुसरी तुकडी तेथे येऊन धडकली. त्यांनी सर्वांनी मिळून रहुल्ला खानास गराडा घातला. मराठ्यांची जवळजवळ 35,000ची फौज तेथे जमा झाली. रणमस्त खानाला सोडविण्यास आलेला रहुल्ला खान पुरताच दमछाक झाला. त्याने दूत पाठवून औरंगजेबाकडे आणखी सैन्य पाठवण्याची मागणी केली. अखेर गोविंदास सोडण्याच्या अटीवर मराठ्यांनी रहुल्ला खानास सोडून दिले. आधी ठरल्याप्रमाणे 2 लाख रुपये जर घेतले असते तर पैसेही मिळाले असते आणि रहुल्ला खानाची पूर्णपणे मराठ्यासमोर माघार घेतली या अपयशाबद्दल सुद्धा त्याच्या मनात रुखरुख झाली होती. यानंतर गोविंदाच्या जखमेवर इलाज करण्यासाठी त्याची रवानगी रायगडावर करण्यात आली. सुमारे 2 महिने गोविंदावर इलाज करण्यात गेली. एवढी मोठी जखम गोळी लागल्यामुळे झाली होती. गोविंद आता दुखण्यातून पूर्णपणे बरा झाला होता. संभाजीराजावर असलेले गोविंदाचे अपार प्रेम गोविंदाला थांबू देत नव्हते. अशातच संभाजीराजांनी एक मोहीम हाती घेतली. गोव्यापासून 3 किलोमीटर असलेल्या या किल्ल्यावर संभाजीराजांनी हल्ला करण्याचे ठरवले. बऱ्याच पुस्तकात या किल्ल्याचा सेंट स्टीफनचा किल्ला असा उल्लेख असला तरी हा सेंट स्टीफनचा किल्ला म्हणजेच कुंभारजुव्याचा किल्ला होय. या मोहिमेवर जाताना गोविंद व त्याच्याबरोबर फक्त 40 मावळे घेऊन महाराज स्वतः 300 मावळे घेऊन कुंभारजुव्याच्या किल्ल्यावर आले.
संभाजीराजाच्या सैनिकांनी हा किल्ला जिंकला तेव्हा 300 जणांनी प्रचंड फौज घेऊन अल्वोरने येथे हल्ला चढविला, कारण किल्ल्यामध्ये फक्त गोविंद आणि त्याचे 40 साथीदार होते. जाताना शेतीचे बाण फोडून त्याने चोहोकडे पाणी करून टाकले होते. मराठ्यांची फौज किल्ल्यात पोहोचू नये म्हणून असा काटाटोप त्यांनी केला. मराठ्यांनी किल्ला खाली केला, परंतु मराठ्यांची दुसरी 300 मावळ्यांची टोळी किल्ल्यात घुसली. शेतीचे बाण फुटल्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले होते आणि मागून स्वतः वीर संभाजी चालून येत होता. आता आपली घटका भरली आहे हे व्हाईसराय समजून चुकला, परंतु त्याला आयत्या वेळी एक नौका सापडली आणि डोळ्यास देखत व्हाईसरायने तेथून जीवघेणा पळ काढला हे संभाजीराजांनी पाहिले. त्यांनी घोडी तशीच पाण्यात घातली, पण घोडा पाण्यात वाहून जाऊ लागला. खंडोबाने तशीच पाण्यात उडी मारून घोडा पकडला आणि राजांना बाहेर सुखरूपपणे आणले व गोविंदचा सन्मान करून तेथील किल्ल्यावर किल्लेदार म्हणून नेमणूक केली. हंबीरराव मोहिते सरसेनापतीकडून गोविंदास बोलवणे आले आणि वाईजवळ सर्जा खान हा मोगल सेनापती आला आहे हे समजल्यावर गोविंदाने यावेळेस खूप शौर्य दाखवले. सर्जा खानाची एक तुकडी गारद केली. हंबीरराव आघाडीवर असताना सर्जा खानाने डागलेला एक तोफेचा मोठा गोळाच हंबीरराव मोहित्यांच्या पाठीत येऊन आदळला व हंबीरराव या लढाईत गतप्राण झाले. मराठी फौज हंबीरराव पडला यामुळे पळ काढू लागली. अशातच गोविंद महार त्यांना आडवा होऊन लढण्यासाठी प्रेरित करू लागला. गोविंदने पराक्रमाची शर्त केली आणि सर्जा खानाला तेथून पिटाळून लावले. संभाजीराजांना ही बातमी कळल्यावर अतीव दुःख झाले. एक प्रकारे संभाजीराजांचा खडगहस्तच नष्ट झाला, परंतु गोविंदने दाखवलेल्या पराक्रमाने महाराज त्याच्यावर खुश झाले. इकडे हंबीरराव मोहित्यासारखा पराक्रमी योद्धा पडल्यामुळे औरंगजेब खुश झाला. त्याला आता एक मोठी आशा निर्माण झाली की आता संभाजीस त्याचे सगळे सोयरे साथ देणार नाहीत. अशातच त्याने फंद फितुरीचा एक डाव टाकण्याचे ठरवून संभाजीराजांचा सक्का मेहुणा असलेला गणोजी यास फितुरी घडवून आणण्याचे कटकारस्थान रचले. आता मित्रांनो, हा जो उल्लेख आहे या पुस्तकामध्ये, हा रेफरन्स आता फ्रेंच जो त्या काळचा समकालीन रेफरन्स आहे तिथल्या व्हाईसरायचा, त्याच्यामुळे हा रेफरन्स आता बाद झालेला आहे. तर हे गणोजी जे आहेत यांच्या षड्यंत्राचा मुद्दा बाद झालेला आहे, हे लक्षात घ्या. शेख निजामास औरंगजेबाने याच वेळेस कोल्हापूर पन्हाळा भागात सैन्य देऊन रवाना केले. नेमके यावेळी संभाजीराजे शिर्क्यांचा बंदोबस्त करण्यासाठी या भागात आले. ही बातमी गणोजी शिर्के यास समजताच संभाजीराजास घाबरून गणोजी शिर्के पळून गेला. ही गोष्ट त्यांनी आपला मोर्चा मागे वळवला. ते रायगडाकडे कूच करण्यासाठी रवाना झाले. वाटेत रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे संभाजीराजे थांबले असताना गणोजी शिर्के मुकरब रवानाला येऊन मिळाला व तेथे रामदासचा एक शिष्य रंगदास स्वामी यास बरोबर घेऊन त्यांनी जवळ्या असणाऱ्या गुप्त मार्गाने मुकरब खानास संगमेश्वराची वाट दाखवली. इकडे संभाजीराजे रायगडाकडे संगमेश्वर सोडून निघाले असतानाचा संभाजीराजे संगमेश्वर येथे आले आहेत ही बातमी येथील शेतकऱ्यांना समजल्यावर त्यांनी राजाची वेळ मागून आपली गाऱ्हाणे त्यांच्या कानावर घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जटिल समस्या असल्यामुळे राजांनी सोबत असलेले काही शूरवीर मावळे, त्यात संताजी घोरपडे, रायप्पा महार, गोविंद महार व इतर सुमारे 600 मावळे पुढे पाठवून दिले. सोबत फक्त म्हाळोजी काका घोरपडे व 50-60 लोकच ठेवून घेतले आणि त्यांना असं सांगण्यात आलं की पुढील चिपळूणच्या मुक्कामी आपण भेटू तेव्हा तुम्ही ताबडतोब पुढे व्हा. राजांची आज्ञा असल्यामुळे ही सगळी शूर मावळी मंडळी पुढे निघून गेली. इकडे राजे शेतकऱ्यांची समस्या जाणून घेऊन त्यांना मदतीसाठी काही रक्कम सरकारी खर्चातून देत असताना अचानक मुकबर खानाचा वेढा पडला. तेथे खूप मोठी धुमश्चक्री झाली. राजांचे सैन्यबळ कमी असल्यामुळे राजांना त्या ठिकाणी मोठा पराभव होऊन राजे त्यांच्या सोबती असलेल्या कवी कलश सोबत पकडले गेले. इथे संभाजीराजांचे विस्तृत चरित्र लिहित नाही, कारण हा रणसंग्राम संभाजीराजांच्या चरित्रामध्ये आलेला आहे. इथे गोविंद महाराजाचे शूरत्व आणि पराक्रम हा विषय घेतला असल्यामुळे तेथे घडलेला इतिहास वर्णन केला नाही.
संभाजीराजांना शेख निजाम उर्फ मुकरब खानाने दोरखंडास बांधून घोड्यावर बसवून कराड, मिरज, फलटण, बारामती मार्गे बहादूरगड येथे आणले. त्यावेळी औरंगजेब अकलूज येथे होता. त्याला ही बातमी समजल्यावर त्यानेच बहादूरगडावर संभाजीस घेऊन या असा हुकूम सोडला. त्यानुसार संभाजीराजे व कवी कलश बहादूरगडावर कैद करण्यात आले. इकडे संभाजीराजे मागाहून का आले नाहीत म्हणून संताजी घोरपडे, गोविंदा महार, ज्योत्याजी केसरकर, शय्यप्पा महार काळजीत पडले. तेव्हा दुसऱ्याच दिवशी त्यांना संभाजीराजे पकडले गेल्याची खबर मिळाली. या सर्वांना राजे पकडल्याचे अतिशय दुःख झाले. आता काय करावे, कुठे शोध घ्यावा म्हणून ताबडतोब रायगडावर आले. महाराणी येसूबाई यांच्या कानावर ही बातमी घातली. ही बातमी ऐकून येसूबाईंना धक्का बसला, परंतु अशा परिस्थितीत सुद्धा त्या सावरल्या व त्यांनी ताबडतोब संभाजीराजांना नेमकं कुठे घेऊन गेले आहेत हे शोधण्यासाठी शोध पथके तयार केली. त्यात संताजी घोरपडे यांना 10,000ची फौज शोधकार्यासाठी दिली. गोविंद यास गुप्तहेराचे काम दिले. त्याचबरोबर आपल्या माहेरचे विश्वासू माणसे म्हणजे शिर्के मंडळी दिली. गोविंदाने प्रथम आपल्या हुशारीच्या बळावर पुणे भागात येऊन शोधाशोध केली. संताजी घोरपडे मात्र कराडच्या मोगली तळावर येऊन त्यांनी तेथील मुघल छावणीत घुसून मोठा हल्ला केला. यामध्ये त्यांनी तेथील तळप्रमुख असलेला सुभेदार यास पकडून बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. तेव्हा त्याने आपले नाव शकीर मोहम्मद असल्याचे सांगून संभाजीराजास बहादूरगड, मौजे, पेंडगाव जिल्हा अहमदनगर येथे नेऊन कैद केल्याचे सांगितले. तेव्हा त्यास संताजी घोरपडे यांनी सोडून दिले. परंतु त्याने जीवाच्या भीतीने ही गोष्ट संताजीस सांगितली होती. त्याने पुन्हा असेही केले की ताबडतोब एक स्वार पाठवून बहादूरगडावर ही बातमी पोचवली की संताजी घोरपड्यास कोणाकडून तरी ही बातमी समजली आहे. तेव्हा हा संताजी 10-15 हजार फौज घेऊन बहादूरगडाकडे रवाना झाला आहे. ही बातमी औरंगजेबास समजताच तो विचार करू लागला की हे मराठे काफर कोणत्याही क्षणी येतील व संभाजीस सोडवून नेतील. तेव्हा यावर काहीतरी उपाय करायला हवा असे ध्यानी आणून त्याला आग्र्याची आठवण झाली. माझा स्वतःचा किल्ला असताना दोघे काफर बाप बेटे एवढ्या लांबून सुद्धा माझ्या कैदेतून निसटून गेले होते. हा बहादूरगड तर संभाजीचा मुलूक, शिवाय हा किल्ला सपाट जमिनीवरचा गड, मराठे किल्ला लढवण्यात मोठे तरबेज, प्रचंड डोंगरी किल्ले सुद्धा ते मोठ्या शिताफीने काबीज करतात. तेव्हा हा किल्ला ते मातीच्या ढेकळासारखा सपाट करून मोठा हल्ला करून संभाजीस सोडवून नेतील. तशी औरंगजेबास त्याच्या गुप्तहेराकडून ही माहिती मिळाली. त्याने संभाजीराजास एका नजर कैदेत ठेवून काही सल्लागाराची बोलणी सुरू केली व संभाजीस येथे ठेवल्याने काय धोका उत्पन्न होऊ शकतो हे सांगितले. त्यानुसार औरंगजेबाच्या प्रमुख सल्लागारांमध्ये रायाराव नावाचा बहादूरगडचा ब्राह्मण किल्लेदार होता. तो मोठा चाणाक्ष, बुद्धिमान व कपटी स्वभावाचा होता. त्याचे गाव पुण्याजवळ भीमा इंद्रायणीच्या संगमावर असलेले तुळापूर हे छोटेसे खेडे होते. तो शिवाजीच्या स्वराज्य स्थापनेच्या काळात नेहमी विरोध करीत असे. विजापूरच्या आदिलशहाच्या दरबारात तो नेहमी आपले प्रस्थ टिकवून असे. परंतु औरंगजेबाने जेव्हा विजापूर काबीज केले तेव्हा तो औरंगजेबाच्या सैन्यात दाखल झाला. कारण विजापूर जिंकण्याच्या वेळेस त्याने औरंगजेबाला आतून मदत केली होती. हे ध्यानात घेऊन त्याने औरंगजेबाने त्यास बहादूरगडावर खास सल्लागार, विश्वासू इसम म्हणून मदत केली होती. त्याची पूर्वीची हकीकत म्हणजे शहाजीराजांच्या पुण्यावर मुरार जगदेवाने गाढवाचा नांगर फिरवला होता. तेव्हा सुद्धा या रायारावाचा बाप श्रीधर रायाराव हा त्यामध्ये सामील होता. शहाजीराजे ज्यावेळी अहमदनगरची निजामशाही सोडून विजापूरच्या आदिलशहाकडे जाण्यास निघाले तेव्हा मुरार जगदेवाने त्याची मध्यस्थी म्हणून स्वतः शहाजीराजास विजापूरकडे नेण्यासाठी तो आला. उभयतांची पुण्याजवळ खेड येथे भेट झाली व ते विजापूरकडे निघाले असताना मुरार जगदेवाने शहाजीस एक गुप्त गोष्ट सांगितली. ती अशी की स्वतः मुरार जगदेवास एक महारोग त्यावेळी झालेला होता व त्याला त्या रोगाने फारच असहायता वाटत होती. तेव्हा या असल्या गुप्त रोगावर इलाज करणारा कोणी वैद्य या भागात आहे काय, असे विचारल्यावर शहाजीस
नागरगावच्या भीमा इंद्राणीच्या संगमावर या व्याधीवर इलाज करणारा एक वैद्य असल्याचे माहीत होते. तेव्हा त्यांनी नागवंशीयांचे गाव असलेले नागरगाव म्हणजे आजचे तुळापूर या ठिकाणी रुद्रनाथ नावाच्या एका प्रसिद्ध वैद्यासमोर मुरार जगदेवास घेऊन गेले. रुद्रनाथ महाराज नावाच्या वैद्याने मुरार जगदेवाची तपासणी केल्यावर त्यांना काही दिवस उपचारासाठी आपल्याला इथे थांबावे लागेल असे सांगितले. त्यानुसार शेजारी असणाऱ्या मठात त्याची शहाजीराजाची सोय करण्यात आली. सुमारे 21 दिवस उपचार केल्यानंतर मुरार जगदेवाचा गुप्तरोग पूर्ण बरा झाल्यावर मुरार जगदेवाने रुद्रनाथ नावाच्या वैद्य महाराजास दक्षिणा देऊन काय देऊ अशी विचारणा केली. शेजारी असलेले महादेवाचे मंदिर आपण दुरुस्त म्हणजे जीर्णोद्धार करून द्या असे सुचवले. मुरार जगदेव हा विजापूरच्या आदिलशहाचा वजीर असल्याने त्याला कुठल्याही खर्चाची कमतरता नव्हती. त्याने ताबडतोब रोग बरा केल्याचे उपकार म्हणून तेथील नागरगावचे मूळप्रदेश आलेले संगमेश्वर महादेवाचे मंदिर बांधून दिले आणि त्याचा विधी म्हणजे सांगता समारंभ करण्याचे ठरवून काही ब्राह्मण बोलावून घेतले. त्यांची नावे हे खालीलप्रमाणे ते तुळापूरच्या आहेत अशी नोट इथे कोणीतरी वाचकाने केलेली आहे. हे सगळे त्या पत्रकांवर असणार आहेत, पुरावे जे आहेत त्यांच्यावर. बाळभट्ट नगरकट अहमदनगर ग्राम जोनिशी सनकाडे गुरुजी ही सर्व नावे शिवचरित्र खंड 4 मध्ये व 91 कलमी बखरमध्ये समाविष्ट आहेत. दिनांक 23 सप्टेंबर 1633 सूर्यग्रहण वारे सोमवार रोजी हा कार्यक्रम विधी पार पडला. तेव्हा मुरार जगदेवानी नागवंशीय नाग लोकांची वस्ती असलेल्या या नागरगावचे संपूर्ण अधिकार या ब्राह्मणाच्या हस्ते विधी करून घेतली व संपूर्ण नागरगावचे नामकरण तुळापूर असे केले. हे सर्व ब्राह्मण व त्यांना राहण्यासाठी मोठमोठे वाडे 24 भागात सरस नीरस हिश्शाप्रमाणे वाटून दिले. पुढे शिवाजीराजांचा स्वराज्य विस्तारणेच्या कार्यात सुद्धा हे लोक आदिलशहाकडेच त्याची मर्जी राखून होते. परंतु शिवरायांना उपद्रव करण्यास खटाटोप मात्र त्यांनी चालूच ठेवला होता. शिवाजीराजाच्या कारकिर्दीमध्ये वर क्रमांक 17 असलेला रायाराव नावाचा ब्राह्मण जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांच्या पदरी कारकून म्हणून काम करत असे. पुढे शिवाजीराजांनी जावळी जिंकल्यावर तो विजापूर दरबारात आपले बस्तान बसवण्यासाठी रुजू झाला. विजापूरवर जेव्हा नंतरच्या काळात म्हणजे शिवाजीराजांच्या निर्वाणानंतर औरंगजेब जेव्हा संभाजीराजावर चाल करून आला तेव्हा याच रायारावने औरंगजेबाला विजापूरकरा विरुद्ध गुपचूपपणे मदत केली. औरंगजेबाने जेव्हा विजापूरवर आपली सत्ता प्रस्थापित केली तेव्हा औरंगजेबाने या रायारावाची बुद्धिमत्ता पाहून त्याला आपले सल्लागार म्हणून नियुक्त केले. याच सुमारास संभाजीराजे पकडले जाऊन त्यांना बहादूरगडावर जेरबंद केले. औरंगजेबाने सल्लामसलतीसाठी जेव्हा इतर काही सल्लागार बोलवले त्यात रायारावाने दिलेला सल्ला औरंगजेबास एकदम पटला. तो असा: संभाजीराजे बहादूरगडावरच कैद आहेत असे दाखवून त्यांना जुने नागरगाव असलेल्या तुळापूर या गावी हलवण्यात यावे. हलवताना त्यांना दहशत बसावी म्हणून त्यांची धिंड काढण्यात यावी. म्हणजे तो आपण सांगेल तसं संभाजीराजा वागेल, म्हणजे स्वराज्याचे किल्ले आपल्या स्वाधीन करेल. शिवाय औरंगजेब हा जातीने मुस्लिम, तो संभाजीला नागरगाव सारख्या म्हणजे तुळापूर या हिंदू धर्मस्थळावर कशाला घेऊन जाईल असे मराठ्यांची फसगत होईल व बहादूरगडावर हल्ला करतील तेव्हा आपले शिपाई त्यांना मुकाबला करतील व आपल्याला संभाजीस तुळापूर येथे सर्व गोष्टी संभाजीकडून कबूल करून घेता येतील. या रायारावाच्या सल्ल्याप्रमाणे संभाजीराजास एका घाणेरड्या उंटावर बसून तुळापूरच्या दिशेने रवाना करण्यात आले. उंटावर बसवण्याआधी वेडेवाकडे कपडे त्याच्या अंगावर चढवण्यात आले. धिंड काढल्यानंतर ही ब्राह्मण मंडळी इतकी आनंदात होती की ती स्वतः नाचू लागली. तुळापूर येथे पोचल्यावर जेथे संगमेश्वर मंदिर बांधले होते त्यांच्या पिछाडीवर औरंगजेबाने आपला तळ ठोकला, कारण तेथे आता ब्राह्मणांनी संभाजीराजाला आपल्या ताब्यात घेतले. एक प्रकारे त्यांना आता संभाजीराजाचा अनन्वित छळ करण्यासाठी औरंगजेबाला प्रोत्साहित करायचे होते. औरंगजेबाने प्रथम संभाजीसमोर एका तहाचा प्रस्ताव सादर केला. तो म्हणजे, हे संभाजीराजा, तू इतका सामर्थ्यवान आहेस की माझ्यासारख्या
जगजेत्या औरंगजेबालाही तू सुमारे 9 वर्ष यशस्वीपणे लढा दिला आहे. तुझ्यासारख्या सामर्थ्यशील मुलाची मला कीव वाटते मुलाची. तेव्हा तू सह्याद्रीच्या अंगावरचे सर्व किल्ले मला परत दे. त्याच्या बदल्यात मी तुला उत्तरेकडील हवा तेवढा मागशील तेवढा मुलूक मी तुला देऊन टाकतो. अशा तऱ्हेने तहाचा प्रयत्न औरंगजेबाने संभाजीसमोर मांडला. परंतु संभाजीराजांनी बाणेदारपणे उत्तर देऊन हा तह कुठल्याही अटीवर मान्य नसल्याचे सांगून टाकले. नंतर औरंगजेबाने दुसऱ्या प्रयत्नात सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरचे सर्वच्या सर्व गडकिल्ले म्हणजे स्वराज्याच्या खजिन्याच्या चाव्या व कोण कोण लोक माझ्या सैन्यातील तुला फितूर आहेत हे मला सांग, नाहीतर तुला ठार मारावं लागेल. परंतु संभाजीने औरंगजेबाचे हेही म्हणणे धुडकावून लावले. नंतर औरंगजेबाने एक विचार करण्यासाठी वेळ द्यावा व एखाद्या गुपचूप ठिकाणी त्याला नजरकैदेत ठेवावे ही कल्पना त्यांनी आपला विश्वासू रायाराव यास सांगितली. रायारावाने विचार केला की संभाजी जर आज इतर ठिकाणी ठेवले व उद्या संभाजीने विचार करून औरंगजेबाशी तह करून आपली सुटका करून घेतली तर आपलं काही खरं नाही. या संभाजीस आपण येथे आणले आहे हे सारे संभाजीस पूर्णपणे समजले आहे. तेव्हा त्यांनी औरंगजेबास भडकवण्यास सुरुवात केली. याला येथेच सर्व काही कबूल करायला लावा, नाहीतर हा शिवाचा छावा आहे. आपल्याला पुन्हा पश्चाताप करण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट मात्र औरंगजेबाला विचार करायला लावणारी होती. कारण हे दोघेही पितापुत्र त्याच्या म्हणजे औरंगजेबाच्या आग्र्याच्या दरबारी घडली होती. तेव्हा जर मी या पितापुत्रास तेथे ठार मारले असते तर मला म्हातारपणी या मुलखात आग्रा शहर सोडून यावे लागले नसते. आणि म्हणून औरंगजेबाने संभाजीराजास तुळापूर येथे मंदिरासमोर उभे केले आणि त्यास तेथे असणाऱ्या मंदिराच्या एका खांबास साखळदंडाने घट्ट स्वरूपात बांधले. त्याच्या सोबत कवी कलशालाही बांधले गेले व पुन्हा संभाजीराजांना स्वतः काही महत्त्वाचे प्रश्न विचारायला सुरुवात केली. औरंगजेब महाराष्ट्रात सुमारे 8 वर्ष झुंजला होता, परंतु तरीही संभाजीने एकाही युद्धात हार मानली नव्हती. त्याची रणनीती काय होती हे मला सांगावं असं औरंगजेबास वाटत होतं. म्हणून औरंगजेबाने संभाजीस विचारणा केली, अशी कोणती युद्धशास्त्रातील कला तुझ्याकडे उपलब्ध आहे की माझी इतर सर्व राज्यात सत्ता असताना सुद्धा माझ्यासारख्या जगज्जेत्याला 7 लाख फौजेनिशी या महाराष्ट्राच्या मातीत व तू सुमारे 8 वर्षे खेळवलेस. नंतर संभाजीस म्हणाला, तू आता मला शरण ये आणि स्वराज्याचा सर्व कारभार व किल्ले आणि खजिना माझ्या स्वाधीन कर व माझे मांडलिकत्व पत्कर. हे औरंगजेबाचे बोलणे संभाजी राजाने ऐकून घेतले व ऐकल्यानंतर म्हणाले की औरंगजेब, तुझ्या प्रश्नांना मी उत्तर देतो, परंतु माझ्या अंगावरचे हे साखळदंड सोड म्हणजे मी आपल्याशी बोलू शकेन. त्यानुसार हाशमांना आदेश करून औरंगजेबाने संभाजीराजाच्या अंगावरचे साखळदंड सोडले आणि त्याच क्षणी संभाजीराजांनी औरंगजेबाच्या तख्ताकडे झेप घेतली. सध्या हा दगडी खांब व अंगावरचे कवडी माळ तुळापूर येथे पाहावयास मिळतात. आणि औरंगजेबाच्या तंगडीलाच हात घातला आणि औरंगजेबास खाली पाडले. कारण शंभूराजे म्हणजे वाघ समोरून आला तरी त्याला टरटर फाडण्याची ताकद त्यांनी कमवलेली होती. ताबडतोब औरंगजेब मोठ्याने अल्ला अल्ला असा ओरडला. औरंगजेबाच्या रखवालदारांनी लागलीच संभाजीराजांना जोरात मागे ओढून साखळदंडाने जेरबंद केले. परंतु संभाजीराजाकडून झालेल्या प्रत्यक्ष हल्ल्यामुळे औरंगजेब थरथर कापू लागला. त्याने शाही हुकूम काढून प्रचंड चिडलेल्या अवस्थेत संगमेश्वर मंदिराच्या डाव्या हाताला एक पोलादी खांब रोवण्याचा इशारा आपल्या हाशमांना केला. पोलादी खांब तात्काळ रोवून झाल्यावर संभाजीला त्या खांबाला साखळदंडाने घट्ट बांधण्यात आले. कवी कलशाला सुद्धा दुसरा मृत्यूस्तंभ बांधण्यात सांगण्यात आला. शिपायांनी दोन्ही मृत्यूस्तंभ ताबडतोब तयार केले. दोघांनाही नंतर रायारावाच्या म्हणजे ब्राह्मणाच्या सल्ल्यानुसार सजा करण्याचा हुकूम औरंगजेबाने फर्मावला व त्यांना तेथे उपस्थित राहण्याचा सल्ला देण्यात रायारावाने औरंगजेबास सांगितले की जहाँपना, अब देर करने की कोई भी आवश्यकता नहीं बची है. अपनी कार्रवाई करने की तैयारी शुरू कर दो. हमने आपको जो सलाह दिया है इसी की तरह से ये काफरों का मृत्यू होना चाहिए. मग ठरल्याप्रमाणे अत्यंत वेदनाकारक म्हणजे डोळे तप्त सळईने काढणे, हाताच्या बोटाची नखे उपटणे, कानामध्ये उकळते शिसे ओतणे, त्यांची जीभ छाटणे, अंगावरची कातडी बोकड
सोल्याप्रमाणे काढणे व त्यावर मिठाचे पाणी फेकणे इत्यादी प्रकारे संभाजीराजाचे चालवलेले हाल पाहून तेथील तुळापूरकर ब्राह्मण मंडळी मात्र आनंदोत्सव साजरा करीत होती. संभाजीराजे मात्र वेदना सहन न झाल्यामुळे विव्हळत होते. 24 ब्राह्मणांनी मात्र हा प्रसंग चालू असताना औरंगजेबासमोर शतचटी कोटी यज्ञ आरंभण्यासाठी परवानगी मागितली व संगमेश्वर मंदिरापुढे या यज्ञाचा आरंभ सुरू केला. यज्ञात आहुती दिलेल्या तुपाचा व लाकडाचा धूर जेथे संभाजीराजांना व कवी कलशाला बांधण्यात आले होते त्या मृत्यूच्या स्तंभापर्यंत जात होता. याला जिवंत ठेवता कामा नये. हा एक मग्रूर मराठा आहे. याची मनुस्मृतीमध्ये सांगितल्या कायद्याप्रमाणे हाल व्हायला पाहिजे. याला लगेच मरण येणे म्हणजे पाप होईल. औरंगजेब मनुस्मृतीवाल्यांच्या आहारी गेला होता. कारण औरंगजेबला तुळापूरला म्हणजे सुरक्षित ठिकाणी आणण्याचा सल्ला तुळापूरच्या ब्राह्मणांनी दिला होता. ठरल्याप्रमाणे औरंगजेबाने पुन्हा एक प्रश्न विचारला की हे सांबा, आता तू बोलूही शकत नाही आणि ऐकूही शकत नाहीस. फक्त खुणेनेच तो प्रश्न विचारला गेला, परंतु काहीही प्रतिसाद न आल्यामुळे दुसऱ्या दिवशी म्हणजे 12 मार्च 1689 रोजी हिंदू धर्मानुसार गुढीपाडवा म्हणून नववर्ष साजरे केले जाते. या दिवशी घरोघरी भगवा ध्वज उभा केला जातो. नवीन वर्ष मानले जाते शालिवाहन शकाप्रमाणे. याची याद मनात ठेवून तुळापूरकर ब्राह्मणांनी औरंगजेबाला आदेश केला की याला आज ताबडतोब संपवून टाका. मग आदेशाप्रमाणे 2 गाजी फारशी भाले घेऊन आले व कवी कलशाचे व संभाजी राजाचे हातपाय एक एक करून तोडण्यात आले. एका हशमाने खडग्याने धारदार पाते संभाजीराजांच्या मानेत घुसवले व हळूहळू मनुस्मृतीतील संहितेप्रमाणे व कुराणातील काही कायद्यांद्वारे हाल करीत शिर धडावेगळे केले. अशा प्रकारे संभाजीराजांना मोगलाचा कर्दनकाळ ठरलेला शिवपुत्र भामा इंद्रायणीच्या त्रिवेणी संगमावर मराठा साम्राज्याचा रक्ताचा पाट शंभूराजे अन कवी कलशाच्या रक्ताने त्रिवेणी संगम लाल झाला. नंतर लगेचच औरंगजेबाने तुळापूरकर ब्राह्मणांच्या सांगण्यावरून एक फतवा जारी केला की संभाजीचे प्रेत हे जंगली श्वापदासाठी म्हणजे कोल्हे, कुत्रे, गिधाडे इत्यादी प्राण्यांना खाण्यासाठी फेकून द्या आणि त्याचे प्रेत जो कोणी उचलण्याचा प्रयत्न करेल त्याला ताबडतोब मृत्यूदंड द्या असा आदेश जारी केला. परंतु काही तेथील ब्राह्मण लोकांनी त्याचे मुंडके आमच्या स्वाधीन करा म्हणजे आम्ही उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी त्याचे प्रेत भाल्याला टांगून भगव्या ध्वजाऐवजी नवी गुढीची पद्धत सुरू करू व त्याप्रमाणे त्यांनी दुसऱ्या दिवशी संभाजीराजाचे मुंडके त्याला हिरवागार कडुनिंबाचा पाला, खेटराची माळ आणि साडी नेसवून तुळापूर गाव व आसपासच्या गावामध्ये ही मिरवणूक काढली. ज्यांनी मिरवणूक काढली त्यांचे नाव आहे रायाराव. या रायारावानेच गुढीची ही पालथा, तांब्या, साडी, कडुलिंबाचा पाला याची पद्धत संपूर्ण महाराष्ट्रात रूढ केली. ती आजतागायत चालू आहे. इकडे येसूबाई महाराणी यांच्या सांगण्यानुसार बहादूरगडाकडे निघालेले संताजी घोरपड्यांनी बहादूरगडावर हल्ला केला, परंतु संभाजीराजे तेथे नसल्याने ते निराश झाले. गोविंद महाराचे व शिर्क्यांचे पथक यावेळी चाकण परिसरात संभाजीराजांचा शोध घेत असताना त्यांनी पाठवलेल्या एका हेरामार्फत संभाजीराजांना तुळापूर येथे आणले असल्याची माहिती मिळाली. गोविंदाने तुळापूरकडे निघण्याची तयारी शिर्के मंडळींना बरोबर घेऊन केली. त्यांच्यासोबत फक्त 100 माणसाची तुकडी होती. ते लपतछपत तुळापूरच्या आसपास म्हणजे पाबळ गावी आले असता त्यांना औरंगजेबाने संभाजीराजास ठार मारले असल्याची माहिती मिळाली. ही माहिती मिळताच गोविंदाला एकदम गहिवरून आले. त्याला राजाची सारखी आठवण येऊ लागली. अशातच पाबळ माहेरवासी नसलेली जनाबाई नावाची एक स्त्री की जिने संभाजीराजांना मारल्यानंतर त्यांच्या देहाचे तुकडे हाशमाने कोठे टाकले आहेत हे तिने पाहिले होते. प्रेताचे तुकडे करून हाशम नदीपलीकडे वडू बुद्रुक गावच्या हद्दीत फेकत असताना ती तुळापूर येथील घाटावर कपडे धुण्याची गाठोडी घेऊन आली होती. तिने हाशमांना पाहताच एका खडकाआड ती लपून बसली होती. तिला कोणीही मुलबाळ नव्हते. ती लोकांची कपडे धुवून भांडी घालून तिचा उदरनिर्वाह करीत होती.
हे दृश्य पाहून तिने आपले माहेर असलेल्या पाबळ गावी जाण्यास निघाली असताना तिने गोविंदाच्या माणसांची बोलणी ऐकली व ती त्यांच्याजवळ जाऊन तिने प्रथाचे तुकडे करून भीमा इंद्रायणीच्या संगमापलीकडे टाकले असल्याचे गोविंदास घाबरत घाबरत सांगितले. तसा गोविंदाने तिला धीर दिला व आमच्यासोबत तू पुन्हा तुळापूरला चल व ती जागा लांबूनच दाखव असं सांगितल्यावर तिला धीर आला व गोविंद व इतर शिर्के मंडळी सोबत ती पुन्हा जंगलाच्या आडमार्गाने तिने लांबूनच ती जागा गोविंदास दाखविली. त्या जागेकडे गोविंदाचे लक्ष गेले तेव्हा तिथे अनेक कुत्री, मोठमोठी गिधाडे, कावळे, इतर पक्षी, प्राणी गोळा झालेले गोविंदाने पाहिले. तसा गोविंदाने हंबरडा फोडला. परंतु इथे एक गोष्ट वेगळीच घडली. गावामध्ये जनाबाई नावाची स्त्री बेपत्ता असल्याचे काही जणांनी रायाराव नावाच्या ब्राह्मणास सांगितले. रायारावास तिचा संशय आलेला होता. तेव्हा नदीकिनारी तिने धुण्याचे गाठोडे तसेच टाकून दिले होते व ती पाबळला निघून चालली होती. परंतु तिने गोविंदास प्रेत फेकलेली जागा दाखविल्यानंतर ती पुन्हा तुळापुरात आपल्या राहत्या घरात आली असता तिचा संशय आल्यामुळे तिला हशमाकडून ठार मारण्यात आले. आजही या उपेक्षित स्त्रीचे वृंदावन भीमा इंद्रायणीच्या संगमावर उभे आहे. कदाचित जर या स्त्रीने संभाजीराजाचे प्रेत कुठे फेकले आहे हे जर पाहिले नसते तर अनेक इतिहासकार मंडळींनी संभाजीस औरंगजेब दिल्लीला किंवा आग्र्याला घेऊन गेला व तिकडे बेपत्ता केले किंवा कैद केले असे लिहायलाही कमी केले नसते. केवळ आणि केवळ जनाबाईच्या या कर्तृत्वाला सलाम करायला हवा की या महान स्त्रीमुळे संभाजीराजांची संभाजीराजांची जी हत्या झाली त्यावेळेचे त्यांचे प्रेत वडूगावच्या हद्दीत म्हणजे संगमापलीकडे फेकले असल्याची माहिती मिळाली आणि हत्या झाल्याचं देखील कळालं, नाहीतर कळालंच नसतं. औरंगजेब संभाजीराजाची हत्या केल्यानंतर सुद्धा तुळापूरमध्ये तळ ठोकून उभा होता. प्रत्यक्ष रायाराव नावाच्या ब्राह्मण वाड्यामध्येच त्याची मुक्कामाची शाही व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे त्याची फौज भीमा कोरेगावपासून तुळापूरच्या संगमापर्यंत प्रचंड प्रमाणात पसरली होती. गोविंदाने जागा हेरली, परंतु औरंगजेबाचे सैन्य तेथून काही अंतरावरच होते. प्रेत तर उचलायचंच आणि राजांना अखेरची मानवंदना तर द्यायचीच म्हणून त्यांनी आपला वेश पलटी केला. फाटके तुटके कपडे गोळा केले. इतर साथीदारांनाही तशीच वेगवेगळी कपडे चढवण्यात आली. त्यात शिर्के मंडळी ही आघाडीवर, गणोजी शिर्के सोडून आघाडीवर होती. गोविंदास एक चिंता भेडसावू लागली. ती म्हणजे आपण जर प्रेत उचलले आणि दिलेला अग्नी जर पेटला तर तो इतरांना दिसेल आणि आपण पकडले जाऊ. तेव्हा सावधगिरी म्हणून गोविंदाने वडूगावच्या एका विश्वासू महाराची रात्री जाऊन भेट घेतली व आपला बेत त्यास सांगितला. तोपर्यंत तिथे या प्रकाराची खबरसुद्धा कोणास माहिती झाली नव्हती. मग दोघांनी एक बेत आखला, तो असा की नदीकिनारी जर आपण अग्निडाग दिला तर तो कोणालाही माहिती पडू शकतो व आपण रचलेला डाव यशस्वी होणार नाही. तेव्हा महारवाड्यात एक पडके छप्पर नसलेले घर त्यांनी हेरले व त्याची पाहणी व्यवस्थित करून घेतली. तिथेच जनावरांच्या गोठ्यावर असलेल्या जनावरांनी खाऊन टाकलेले उष्टल म्हणजे उष्टे अन्न वैरण त्या घराच्या आजूबाजूला रचून पडक्या घराच्या चारही बाजूला त्यांनी वाळलेली लाकडे जमा करून ठेवली व जुनी पोती सुमारे 10-15 मोकळी घेऊन ती संभाजीराजांचे प्रेत असलेल्या ठिकाणी आले. त्या पोत्यात राजांच्या शरीराचा एक एक तुकडा टाकून ते पोते व्यवस्थित शिवले. अशी रात्रीच्या वेळेस 10-12 शिवलेली पोती घेऊन निघाले. ते निघाले असताना काही गस्तीवर असणाऱ्या पाहणीकरांनी त्यांना हटवले. तेव्हा गोविंदाने त्यास हा शेतमाल आहे, आम्ही आमच्या शेतातून आमच्या घरी घेऊन चाललो असल्याचे शितापीने सांगून टाकले आणि ती पोती त्या जुन्या पडक्या घरात म्हणजे महारवाड्यातील वडू बुद्रुक येथे गुपचूपपणे आणली. ठरल्याप्रमाणे घराच्या साईडच्या गोळा केलेला पाचोळा इतर साथीदारांनी प्रेत येण्याआधीच पेटवून दिला होता. तेथे झालेला धुराचा लोट पाहण्यासाठी पहारेकरी आधीच येऊन फक्त पाचोळा पेटत आहे याची खात्री करून निघून गेले होते. थोड्या वेळात घरामध्ये रचलेल्या लाकडी सरणावर ती शिवून आणलेली पोती टाकून तेथे ताबडतोब अग्नी दिला गेला व गोविंद यांनी त्याचे इतर साथीदार प्रेत जळेपर्यंत एका बाजूला जाऊन थांबले. तशातच गोविंदाने नदीमध्ये स्नान करून महाराजांना विधीप्रमाणे चितेला पाणी पाजले व सर्वांनी मिळून संभाजीराजांना मुख अभिवादन केले.
ज्या ज्या लोकांनी ते प्रेताचे तुकडे शिवले ते सर्व शिर्के होते. त्यांनी त्या दिवसापासून शिवले हे आडनाव धारण करून टाकले. आजही तुळापूर आणि वडू येथे शिवले कुटुंब बहुसंख्येने आहेत. इकडे औरंगजेबला एका हेराकडून खबर मिळाली की संभाजीराजाचे प्रेत कोणीतरी उचलून नेले. तेव्हा त्याचा राग अनावर झाला. प्रेत कुठे नेले? आसपासच्या लोकांनी कुठे अग्नी दिला का याची चौकशी करण्याचे आदेश औरंगजेबाने आपल्या गुप्तहेरास दिले. परंतु तत्पूर्वीच गोविंदाचे व शिवले मंडळीने त्या जाळलेल्या प्रेताच्या रक्षा एका पोत्यात भरून व अस्थी एका कलशात भरून गुपचूपपणे अज्ञात ठिकाणी नेऊन ठेवल्या होत्या. औरंगजेबाच्या एकाही सरदारास किंवा हेरास ही जागा सापडली नाही. इतके महान कार्य गोविंदाच्या हातून घडले. शिवले मंडळींना येथेच ठेवून गोविंद महार हा गुपचूप आपल्या पाचाड गावी परत आला व त्याने रायगडावर महाराणी येसूबाईंची भेट घेऊन झालेला सगळा प्रकार कथन केला. हा सगळा प्रकार ऐकून येसूबाई अतिशय दुःखी कष्टी झाल्या. परंतु येसूबाईंनी गोविंदास केलेल्या धाडसाबद्दल जवळ करून त्याचे अधिकार वाढवले व त्याचे आभारही मानले. संभाजीराजांचे पेच उचललेले समजताच औरंगजेब तुळापूर गावाचे नाव बदलून नरकापूर असे ठेवून तिथून दुसऱ्या गावाच्या आसपास मृत जनावरे मेलेले सैनिक कुठेही मारणावर फेकल्यामुळे तेथे हवा सुटल्यावर नरकासारखा घाण वास सुटत होता. त्यामुळे त्याने आपली छावणी कोरेगाव येथे तात्पुरती हलवली. संताजी घोरपड्यास बहादूर गडावर छापा टाकून सुद्धा संभाजीराजांची खबर न मिळाल्यामुळे तो निराश होऊन शोधाशोध करून न इलाज झाल्यामुळे पुन्हा रायगड येथे परतला. परंतु संताजीच्या मनातली धडपड काही कमी झाली नाही. याच सुमारास येसूबाईंनी गोविंदाने केलेल्या पराक्रमाची माहिती संताजीस सांगितली. संताजीने मग गोविंद महाराज जवळ बोलवून एक मोठाच डाव टाकण्याचे ठरवले. यावेळी नेमका जुल्फिर खान रायगडावर चालून आला. संभाजीराजांच्या मृत्यूनंतर स्वतःवर दुःखाचा डोंगर कोसळला असताना सुद्धा या येसूबाईंनी मनावर दगड ठेवून स्वराज्य संरक्षण हेच जीवनातील उद्दिष्ट मानले. या तिच्या नीती धैर्याला सलाम करायला हवा. मग येसूबाईंनी रिकाम्या झालेल्या सिंहासनावर वारस नेमण्याची तयारी सुरू केली, कारण ती काळाची गरज होती. यावेळी येसूबाईचा मुलगा शाहू शिवाजी हा केवळ 8 वर्षाचा बालक होता. राजसिंहासन रिकामे झाले असताना कोणत्याही स्त्रीने स्वतःच्या मुलाला गादीवर बसवून स्वतःच्या राज्यकारभार पाहिला असता. परंतु छत्रपती संभाजीराजांनी प्रथमपासूनच त्यांना आपल्या उपरोक्ष राज्यकारभार पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली होती. ते येसूबाईचा सल्लाही प्रमाण मानत. येसूबाईंना स्वराज्याचा राज्यकारभार पाहणे अवघड नव्हते. तरी या प्रसंगी त्यांनी अत्यंत धीरोदात्तपणे वागून निस्वार्थपणाचा वेगळाच आदर्श घालून जगासमोर मांडला. आपल्या पुत्रास मंचकारोहण न करता स्वतः पुढे होऊन राजाराम महाराजांना गादीवर बसवून निस्वार्थपणा दाखवला. या त्यागामुळे सर्व स्वराज्य एकत्र होऊन औरंगजेबाविरुद्ध संघर्ष करण्यास सज्ज झाले. जुल्फिर खान त्या परिसरात तळ देऊन बसला असताना स्वराज्याच्या दृष्टीने येसूबाईंनी मोठे कठोर निर्णय घेण्याचे ठरवले व राजाराम महाराजास स्वराज्याच्या गादीवर बसवून त्यांना तेथून बाहेर जाऊन स्वराज्याची सूत्रे हलवावी व स्वतः तेथे रायगडावर राहून किल्ला लढवावा. गोविंद महार, संताजी घोरपडे, धनाजी जाधव इत्यादी शूरवीर राजाराम महाराजासोबत गडावरून बाहेर पडले व या दरम्यान राजाराम महाराज पन्हाळ्यावर गेल्यानंतर सेनापती संताजी घोरपडे, विठोजी चव्हाण, गोविंद महार यांनी औरंगजेबाच्या सैन्याची जागोजागी छापा घालून दाणादाण उडवून टाकली आणि छापासत्र सुरूच ठेवले. मोगल सैन्य भयभीत झाले. संताजीची त्यांनी धास्तीच घेतली होती. कधी येईल, कुठून येईल याची मुघल सैनिक झोपेत सुद्धा काळजी करू लागले. अशाच वेळी संताजीने एक मोठे धाडसी सत्र चालवायचे म्हणून निवडक 500 सैन्य घेऊन जेजुरी मार्गे श्रीखंडोबाचे दर्शन घेऊन फुरसुंगीवरून मांजरी वाघोली मार्गे नागरमल पाठीमागील कोल्ह्याचे बेट येथे लपून बसले आणि दरम्यान कोरेगाव येथून औरंगजेब याच दरम्यान पुन्हा तुळापूर येथे तळ देऊन बसला. ही गोष्ट संताजीच्या दृष्टीने अजूनही चांगली झाली, कारण गोविंद महाराने अगोदर या रस्त्याची परिसराची पाहणी केल्यामुळे त्याला येथील आडवाटा माहिती पडल्या होत्या व औरंगजेब कोणत्या ठिकाणी आपला मुक्काम करतो हेही माहीत होते. त्याच्यासोबत गोविंदाचा मेहुणा दामाजी जठार हाही एक शूर योद्धा संताजीबरोबर होता. तानाजी मालुसरे यांनी सिंहगड काबीज केला त्यावेळेस
दामाजी जठार हा लढवय्यासुद्धा त्यांच्यासोबत होता. सर्वांनी मुसलमानी पेहराव करून आम्ही सिर्के, मोहिते वगैरेकडील सरदार असून औरंगजेबाच्या सांगणीवरून खेळणी करण्यासाठी थांबलो आहोत असे भासविले. शिवरायांनी शाहिस्तेखानाला लाल महालात ज्या पद्धतीने छापा टाकला त्या पद्धतीने अवलंब करण्याचे ठरविले. रात्रीच्या वेळेला 4-5 जणांचा ग्रुप करून छावणीजवळ दाखल झाले. 2 पहारेकऱ्यांना गोविंद महाराने जागेवरच गारद करून टाकले व आत प्रवेश मिळवला. हेराकडून मिळालेल्या माहितीनुसार ज्या ठिकाणी औरंगजेब माळ जपत बसला होता त्याच ठिकाणावर हल्ला करण्याचे ठरले. तशा सूचनाही संताजीने गोविंद महार व दामाजी महार यास दिल्या होत्या. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन अचानक हर हर महादेव आणि शिवाजी महाराज की जय अशी गर्जना करत 500 सैनिकांनी, यामध्ये 100 लोक केवळ महार जातीचे होते, छावणीवर थेट हल्ला चढवला. परंतु औरंगजेबाचे नशीब बलवत्तर. तो सल्लामसलत करण्यासाठी तंबूमधून बाहेर पडला होता. रणबहादूर विठोजी चव्हाण याने तंबूचा चांद ताराच कापून टाकला. संताजीने तंबूच्या कणाती कापल्या आणि बहादूर गोविंद महाराने व दामाजी महाराने मात्र आपला मोर्चा तुळापुरातील असणाऱ्या ब्राह्मणांच्या वाड्याकडे वळवला. सर्व ब्राह्मणांचे वाडे जाळून भुईसपाट करून टाकले. कोणी सापडले त्यांना ठार मारले, कुणा जखमी केले. एकच आगडोंब उसळून सर्वजण गनीम गनीम अशा उलट्या बोंबा करून तेथून निघून गेले. तर मित्रांनो, हे चॅप्टर मी यातलं वाचलेलं आहे या पुस्तकामधून आणि आय होप की तुम्हाला यातनं इतिहास काय आहे, दुसरी बाजू, खरी बाजू, आणि याच्यातही संशोधन होत राहतं, नवीन काही पुरावे येत राहतात. पण हा जो मांडलेला आहे गोविंद गोपाळ महार यांचं जे चरित्र मांडलेलं आहे आणि काही जे प्रसंग मांडलेले आहेत सिद्धप्पा मोरे यांनी, यामध्ये काही शिर्क्यांचा फक्त एक थोडंसं आता नवीन माहिती पुढे आलेली आहे. सरदेसाई म्हणून जे इतिहास संशोधक आहेत त्यांच्या एका भाषांतर त्यांनी फ्रेंचचं मराठीत भाषांतर केलं आणि ते आता पुढे बरंच चर्चेला जात आहे. तेवढाच एक मुद्दा थोडासा बदललेला आहे. अदरवाईज बाकीच्या मुद्द्यांना फारसं कोणी चॅलेंज केलेलं नाही किंवा त्याच्या विपरीत कुठलाही ऐतिहासिक दस्तावेज पुढे आलेला नाही. तर आय होप की या महान मराठा मावळ्यांचा गोविंद गोपाळ महार, रायप्पा महारांवर मी केलेलाच आहे व्हिडिओ. आपण यांना खरं म्हणजे सॅल्यूट केलं पाहिजे. यांचे नावं इतिहासकार घ्यायला घाबरतात की त्यांना लाज वाटते, की त्यांना ह्या महार सैनिकांना पुढे आणायचं नसतं, की त्यांना हे दाखवायचं नसतं की हे महार सैनिक शिवरायांच्या काळामध्ये एक मोठ्या मोठ्या पदांवर होते आणि मग अचानक पेशव्यांच्या काळामध्ये गळ्यात मडकं आणि पाठीला झाडू लावून कसे झाले. तर हे त्यांना कॉन्ट्रास्ट दाखवायचा नसतो. म्हणून महार सैनिकांचे चरित्रच इतिहासातून गायब करायचे, अशा प्रकारचा या लोकांचा ॲटिट्यूड दिसतो. तर आपण हे पसरवूयात. वाचा, ही PDF फ्री उपलब्ध आहे आणि हा व्हिडिओ देखील शेअर करा. सगळे मिळून वाचा, हे ऐका. ही माहिती महत्त्वाची माहिती आहे, आपल्या पूर्वजांची माहिती आहे. शिव इतिहासातलं हे सत्य आहे की जे ब्राह्मणवादी इतिहासकार आणि त्यांच्या इन्फ्लुएन्समध्ये आलेले इतर जे असतात गैरब्राह्मणसुद्धा, बहुजनसुद्धा, कादंबऱ्या आणि त्याच्यातून लिहिणारे, ते सुद्धा हे टाळतात, वगळतात आणि सत्य आपल्याला सांगत नाहीत, खोटं सांगतात, याच्यामध्ये भेसळ करतात. कसं मारलं औरंगजेबाने, तर मुस्लिम हो वगैरे, आणि त्यात प्रत्यक्ष कसं मारलेलं असतं हे आपल्याला सांगत नाहीत, जेणेकरून त्यांच्या विचारसरणीवर हल्ले होऊ नयेत, लोक चिडू नयेत त्यांच्यावर आणि फक्त मुस्लिम विरोधात चिडावेत, असा त्यांचा एक डाव असतो. तर हा आपण हाणून पाडूयात आणि सत्य स्वीकारूयात. जय हिंद, जय शिवराय, जय शंभूराजे.